बातमी थेट येतेय ती आत्ताच्या मध्यपूर्व आशिया प्रांतातून, कारण तिथे अनेक भारतीय जहाज़ं अडकलेली आहेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास 27 भारतीय जहाज़ं अडकून पडली आहेत। सामुद्रधुनीच्या आसपास अडकलेल्या जहाजांवर या क्षणाला 778 भारतीय आहेत। विशेष म्हणजे या सामुद्रधुनीच्या आसपास सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे 3 भारतीयांचा जीव गेलाय, तर एक भारतीय अद्यापही बेपत्ता आहे। स्ट्रेट ऑफ होर्मुज के पश्चिम तरफ जो पर्शियन गल्फ है उसमें 24 इंडियन फ्लैग वेसल्स हैं, जो कल भी उतने ही थे। आज भी 24 वेसल हैं, उसमें 677 भारतीय नाविक हैं। स्ट्रेट ऑफ होर्मुज के ईस्ट में पूर्वी साइड में जो गल्फ ऑफ ओमान है उसमें 4 वेसल थे कल। एक उसमें से मूव किया है जग प्रकाश, जो एक ऑयल टैंकर है। तो अब वहां पे 3 भारतीय फ्लैग के वेसल्स रह गए, उसमें 76 इंडियन नाविक हैं। दरम्यान प्रत्येक भारतीय जहाज भारतामध्ये सुरक्षित परत यावं याच्यासाठीची कवायत सुरू झालेली आहे। मोदी सरकारने याच्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींशी संवाद साधून इंधन पुरवठ्यावर परिणाम होता कामा नये अशी भूमिका व्यक्त केली आहे। असं असलं तरी इराणचा सर्वोच्च नेता मोज्तबा खोमेनी मात्र वेगळंच काही सांगतोय। हार्मुझचा जलमार्ग बंदच राहील अशी भूमिका इराणने आत्ता तरी घेतलेली आहे। अर्थात त्यात काही जणांसाठी ती सवलत असू शकते याचं सूतोवाच यापूर्वीच झालंय। मोज्तबा खोमेनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संकट खऱ्या अर्थाने अमेरिकेसाठी उभं ठाकलेलं आहे। मोज्तबा खोमेनीच्या ताठार भूमिकेमुळेच की काय डोनाल्ड ट्रम्प आपली ही भूमिका अधिक कठोर करायला निघाले आहेत। आजच्या दिवशी अमेरिका आता कोणाला ऐकण्याच्या स्थितीत नाही। इराणवर जोरदार चढाई केली जाणार आहे। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेगथेस यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत। शुक्रवारच्या रात्री अमेरिकेकडून इराणच्या प्रमुख संरक्षण ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले जातील आणि वेचून इराणचा प्रत्येक संरक्षक तळ उद्ध्वस्त केला जाईल असं अमेरिकेने सांगितलंय। या सगळ्याचा परिणाम जगावर निश्चित होणार आहे।